तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर मी आले आहे वॉकिंगला. तर मंडळी, जया माने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हा मिनी ब्लॉग आहे, तर कंटिन्यू करा. आणि चॅनलला कोण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा नक्की. तर मित्रांनो, सकाळ सकाळ वॉकिंग केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, योगा केलं पाहिजे. कोणी कोणी झुंबा क्लासही करतं, झुंबाला जातं. तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करू शकता, पण काहीतरी केलं पाहिजे नक्की. तर तुम्ही म्हणसाल की सकाळी उठूच वाटत नाही, उठणंच होत नाही, जागच येत नाही. तर नाही मित्रांनो, असं हलगर्जीपणा करून चालत नाही. कारण आता जर आपण हे सगळं आपल्या शरीराला वळण लावून घेतलं तरच आपण म्हातारपणी टाईटमध्ये चालणार आहे, एवढं लक्षात ठेवा. तर कसं असतं, शरीराला कुठल्या तर गोष्टीची सवय लागायला फक्त 21 दिवस लागतात. 21 दिवसानंतर ऑटोमॅटिक आपल्या शरीराला ते वळण पडतं. तर समजा तुम्हाला पहाटे 5ला उठणं होत नाही, तर 5चा अलाराम लावायचं आणि 21 दिवस तुम्ही हे करून बघा. त्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक मनाने जाग येते, अलाराम लावला नाही तरीसुद्धा. आणि त्यासाठी काय करावं लागेल, रात्रीच्याला जेवण लवकर करावं लागेल, लवकर झोपावं लागेल. कसं असतं, सगळं वेळेवर जर तुम्ही केलं तर होतं, एवढं काय अशक्य असं नसतं. तर मित्रांनो, सकाळचा नाश्ता हा 6 ते 8:30पर्यंत केला तरी चालेल. त्यानंतर 4 तासाचा गॅप ठेवून लंच जेवण केलं तरी चालते. त्यानंतर संध्याकाळी पण लवकर जेवण केलं पाहिजे, म्हणजे 6 ते 8, 8:30पर्यंत. आणि जेवण केलं केलं झोपायचं नाही. मग मित्रांनो, काय होतं माहिती का, आपण जर संध्याकाळी लवकर झोपलं तर सकाळी लवकर जाग येतेच. आपण काय करतो माहिती का, रात्रीच्याला उशिरा जेवतो, उशिरा झोपतो आणि त्यामुळे सकाळी उठू वाटत नाही, असं असतं. तर मित्रांनो, असं न करता आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे. आणि म्हातारपण जर चांगलं जावं असं वाटत असेल, डॉक्टरांकडे जाऊन नको, तर आत्ताच व्यायाम केला पाहिजे. आपण आपल्या शरीराची व्यवस्थित हालचाल होण्यासाठी परत आता व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. ओके, तर बाय.